नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र हो. महाराष्ट्रासहित भारतातील सर्व शिक्षकांच्या मानगुटीवरती टी पास करून देण्याचं जे भूत बसलेलं आहे, तर ती टीची एक चांगली चालून आलेली संधी 2 वर्षाच्या आत आपल्याला टी करून द्यायची आहे. मग ते जुने असेल किंवा नवीन विद्यार्थ्यांनाही टी जी आहे तर ती या वर्षीची सगळ्यात सोपी असणार आहे. कारण एवढ्या लेवलवरती महाराष्ट्र परिषदेला शिक्षक जे आहेत तर ते कंटिन्यू करायचे आहे. तर इतिहासातला सगळ्यात सोपा जो टीचा पेपर जो आहे तर तो या वर्षी असणार आहे. म्हणून या पुढच्या 30 दिवसांमध्ये, आता 23 नोव्हेंबरला पेपर होणार आहे, या 30 दिवसाच्या तयारीमध्ये तुम्ही 120 प्लस मार्क जे आहेत तर ते आरामशीर घेऊ शकता. तसं तर आपल्याला गरज तर 90चीच आहे, पण आपण 120 प्लस मार्क जे आहे तर ते कसे पाडू शकतात, कमी वेळेत दर्जेदार चांगला अभ्यास कसा करून घेता येईल किंवा कसा करू शकतो या संबंधीची एस टेक्निक जी आहे ना तर ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण आपल्यासाठी तर उपयोगात आणणारच आहोत, पण विद्यार्थ्यांसाठी देखील ही एस टेक्निक, ही एस मेथड काय आहे ते देखील तुम्हाला समजणार आहे. जसं की आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जे जुने शिक्षक आहेत तर त्यांना 2 वर्षामध्ये टी जे आहे तर ते बंधनकारक राहिलेलं आहे. जर 2 वर्षात जर टी जर कंपल्सरी म्हणजे पास नाही झाले तर आपल्याला काय आहे की आपल्या नोकरीवरून कमी सुद्धा करण्यात येऊ शकतं. ठीक आहे, तर ही जी भूत आहे हे मानगुटीवर बसलेलं आहेच. तर त्यासाठी जास्त वेळ न घालवता आपण काय करणार आहोत की अभ्यासाची 30 दिवसात रणनीती काय असणार आहे, स्टडी प्लॅन. ठीक आहे, आता यामध्ये मी तुम्हाला स्टडी प्लॅनमध्ये काय मराठीचे काय आहे, इंग्रजीचे काय आहे, गणित बुद्धिमत्ता याचे काय आहे यावरती विशेष करून काही ज्ञानाचे गोट पाजणार नाही, कारण तुमचा अभ्यासक्रम जो आहे तर तो तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आता फक्त अभ्यास करायचा कसा, यस सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी या 2 महत्वाच्या टेक्निक्स आहेत किंवा महत्त्वाचे शब्द आहे. बघा, जगातला कुठलाही विद्यार्थी जो कुणीही पास झाला असेल, ज्यांनी यश मिळवलं असेल तर त्याने सपोर्ट स्टडीवरती मिळवलेला आहे का, शिक्षकांनी शिकवलं म्हणून तो पास झालेला आहे का. ऑफकोर्स शिक्षकांनी शिकवलेलं देखील महत्त्वाचं असतं, पण सपोर्ट स्टडीपेक्षाही महत्त्वाचं जे आहे तर ते आहे सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी तुम्ही कसं करता. ठीक आहे, जर सेल्फ स्टडीला महत्त्व नसतं तर सपोर्ट स्टडी फक्त शिक्षकांनी शिकवलं, एका शिक्षकांनी चांगलं शिकवलं म्हणून त्या शिक्षकांनी शिकवलेले सगळेच्या सगळेच विद्यार्थी पास झाले असते, जर सेल्फ स्टडीचं महत्त्व नसतं तर. म्हणून सांगतोय, सपोर्ट स्टडी म्हणजे 4 तास शिक्षकांनी काय शिकवलेलं आहे ते मनपूर्वक अभ्यास करणं म्हणजे काय, सेल्फ स्टडी. 2 प्रकारचा अभ्यास आहे. तुम्हाला 4 तास सपोर्ट स्टडी करायचा आहे. मला सांगायचं सोपे आहे की 4 तास सपोर्ट स्टडी. मग तुम्ही आता ऑनलाईन ज्या शिक्षकांचे लेक्चर्स लावलेले असतील, कोर्सेस घेतलेले असतील, बॅचेस वगैरे केले असतील युट्यूबवरती, ते कमीत कमी इथून पुढे 4 तास करणं गरजेचंच आहे. किती? 4 तास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही आय नो की तुम्ही शिक्षक आहात, मग तुम्हाला आता दसरा दिपावलीच्या ज्या सुट्ट्या आहेत तर त्याचा उपयोग चांगला करायचा असेल तर त्यासाठी 4 तास तुम्हाला सपोर्ट स्टडी किंवा कमी जरी केलं तरी चालेल, पण सेल्फ स्टडी जे आहे ना, सेल्फ स्टडी हे महत्वाचं आहे. कमीत कमी 4 तास तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे. आणि आय नो की शिक्षक म्हणजे एक विद्यार्थ्याचं अपग्रेडेड व्हर्जन असतं, कुठलीही गोष्ट लवकर शिकू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागणार नाही. साधारणतः 3 ते 4 तास जर तुम्ही सेल्फ स्टडी सपोर्ट स्टडी जर केलं तर नक्कीच 120 प्लस मार्क जे आहे तर ते आरामशीर पडतील. हीच नाही तर कुठल्याही परीक्षेमध्ये जर तुम्हाला बसवलं तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी हा एका फॉर्म्युला आहे जो की मिसिंग आहे, विद्यार्थ्यांना माहीतच नाही. आशा करतो की तुम्हाला सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी जे आहे तर ठीक आहे, सरफेस लेवलवरती फार उथळ पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आपले जे लेक्चर्स वगैरे होणार आहेत इथून पुढे ऑनलाईन, यामध्ये मी स्वतः तुम्हाला इंग्रजी जे आहे तर ते शिकवणार आहे. अगदी स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून, म्हणजे कथा आणि स्टोरी कशा असतात की मनोरंजक असतात, पण त्यातून आपल्याला जे कामच आहे ते देखील देता येऊ शकतं. पार्ट्स ऑफ स्पीचची फॅमिली जी आहे तर ती बनवलेली आहे. इंग्रजीचं तुम्हाला ग्रामर असेल, व्होकॅब असेल, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं पॅसेज जे आहे, अनसीन सीन पॅसेज जे आहे तर ते देखील महत्त्वाचे, अगदी हसत खेळत तुम्ही करू शकता, याची तयारी करून घेणार आहोत. गणित बुद्धिमत्तासाठी संभाजी सर आहेत, विकास सर मराठीसाठी आहेत, GK GS साठी तुम्हाला बागुल सर आहेत, सायन्ससाठी स्पेशली तुम्हाला ऋतुजा मॅडम शिकवणार आहेत. तर इथून पुढे डेली आपले 30 दिवस जे आहे तर ते टीच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणार आहोत.
ठीक आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तर तुम्ही फीडबॅक म्हणा, प्रतिक्रिया म्हणा, कमेंटमध्ये नोंदवू शकता. अँड येस, आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, राम राम.